भिवंडी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। अनेक उमेदवार विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहेत। भाजपा पुरस्कृत ग्रामविकास एकता पॅनलचे दिवे अंजूर ग्रामपंचायतमध्ये 11 उमेदवार खासदार कपिल पाटील, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवा नेते देवेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहेत। यावेळी देवेश पाटील यांनी विरोधकांना जबरदस्त टोला देत मतदार राजा त्यांना त्याची जागा दाखवेल, तसेच खासदार कपिल पाटील यांनी मतदार राजाला मोठ्या संख्येने हे सर्व 11चे 11 उमेदवार यांना निवडून देण्याचे आवाहन यावेळी कपिल पाटील यांनी मतदार बंधू भगिनींना केले आहे। दरम्यान यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना व विरोधकांना जबरदस्त टोला देताना पाहूया काय म्हणाले युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवा नेते देवेश पाटील। भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। आजच्या या आपल्या शंकराच्या मंदिरात आपल्या ग्राम एकता पॅनलच्या उमेदवारांची आज रॅली आहे। या रॅलीसाठी उपस्थित आपले सर्वांचे लाडके सन्माननीय कार्यसम्राट खासदार, तुमचे आमचे सर्वांचे या जिल्ह्याचे नेते आदरणीय कपिल पाटील साहेब, महाराष्ट्राचे आपले नेते आदरणीय सुधाकर म्हात्रे साहेब, आदरणीय रवी पाटील, पंडित काका, पंढरी काका, मोतीराम आजू, सर्व सन्माननीय व्यासपीठ, गोविंद काका, सन्माननीय बँकेचे संचालक प्रशांत पाटील, सन्माननीय नगरसेवक सुमित पाटील, सन्माननीय माजी सरपंच सिद्धेश पाटील, सर्व उमेदवार, ओम शिव महिला मंडळाच्या अध्यक्षा सन्माननीय मिनल कपिल पाटील व सर्व महिला वर्ग, खास करून महिला वर्गाचा मी मनापासून धन्यवाद देतो का आज जो आपला सहभाग आहे, आपल्या सहभागाचं जे महिला लक्ष्मीनी ज्याच्यात सहभाग केला त्याचा पराभव कधीच होऊ शकत नाही। त्यामुळे तुमच्या सहभागाने आपला विजय निश्चित आहे। आणि आपण ज्या दिवसापासून आपले उमेदवार जे निश्चित केले, जे उमेदवार आपण ठरवले, आपण प्रत्येक कुटुंबात बसून वरिष्ठांशी चर्चा केली, प्रत्येकाशी चर्चा करून जे उमेदवार फायनल केले त्या उमेदवारांचा आपण प्रचार सुरू केला। प्रचाराचा आपल्या प्रत्येक उमेदवाराला एवढा प्रतिसाद होता का उमेदवार जेव्हा फिरून संध्याकाळी यायचे आमच्याशी चर्चा करायला तेव्हा सांगायचे, साहेब एवढा प्रतिसाद आहे का आम्हाला वाटत नाही का समोरच्यांच्या उमेदवाराबरोबर फिरायलाही माणूस नाही, भाड्याने माणसं आणली रॅलीत, कोणी इथला नातेवाईक, कोणी याचा जावई, कोणी त्याचा भाचा, ही परिस्थिती तुमच्यावर येणं खरं दुःखाची गोष्ट आहे। आपण या शंकराच्या मंदिरात बसलोय, आपण जो नेहमी लोक बोलतात सत्याचा विजय होतो, आपण सत्याच्या मार्गावर चालणारी माणसं 100% साईबाबाच्या मंदिरात बसून खोटं बोलणारे आपण नाही आहोत, 100% खोटं। मी असा पुत्रच या धर्तीवर बघितला नाही ज्याने आपल्या वडिलांच्या राजकारणाचा सत्यानाश केला, असे सुपुत्रही या गावात जन्माला आलेले आहेत। म्हणून आपण आपल्या प्रत्येक व्यक्तीने त्याचा विचार केला पाहिजे। गावात निवडणूक बिनविरोध झाली, गावात काय विकास झाला, निवडणूक बिनविरोध झाली। अरे जेव्हा गावात निवडणूक बिनविरोध झाली तर पहिली सरपंच तुमच्या घरात झाली। तुम्ही लोकांना काय जाब विचारता विकास काय झाला, तुम्ही काय गावासाठी केले ते सांगा ना। स्वतः गावासाठी काय करायचं नाही आणि दुसऱ्यांना जाब विचारायचा की गावात विकास काय झाला। प्रत्येक घरावर अन्याय केले आणि प्रत्येक घरावर कोणाचा मंडप काढलाय, कोणाच्या लग्नाच्या नवऱ्याला मारहाण केलीये, याला त्रास त्याला त्रास। पण तुम्हाला एक विनंती करून सांगतो, ती दहशत तो वाद आता संपलेला आहे। ज्या दिवशी देवानंद बुवांनी उमेदवारी घेतली त्या दिवशी आपण समजून द्यायचं यांचा सगळा विषय संपलेला आहे। म्हणून प्रत्येक व्यक्तीने आता, त्यांनाही 2 हात आहेत, आपल्यालाही 2 आहेत, काही वेगळा प्रकार नाही। आता हा विषय संपलेला आहे। आता त्यांची अशी परिस्थिती झाली आहे, गावात लोकांना सांगतात आम्हाला गावाचा विकास करायचा आहे, बुलढाण्याचा विकास करायचा आहे, जागेचा विकास करायचा आहे। अरे तुम्ही गावच्या शेतकऱ्यांना उदाहरण म्हणून सांगू तुम्हाला, अनंत गणू समोर आहे, गावात आहे अनंत काका, त्याला घरात बोलून कानाखाली मारण्यात सांगितलं 5 लाखात जागा होईल आणि तुम्ही शेतकऱ्यांचा न्याय कराल। अख्ख्या गावाचा खाडी किनारा कोणी खाल्ला, आपल्या बापाच्या डेजरी होत्या, आपण सेक्शन लावतो यांना। आता त्या सेक्शनच्या बाबतीत पण सोडायचं नाही। मी साहेबांना विनंती करतो, तुम्ही नेहमी सांगता तुमचा गुरु आहे, जाऊ द्या जाऊ द्या, आता गुरुलाही माफी नाही, आता याला सोडायचं नाही, बस झालं, आता सोडायचं नाही। देवानंद बुवांनी 32 केसेस केलेले आहेत,
सेक्शनच्या रीतीच्या लोकांच्या जागा खाल्या, सेक्शनला लोकांच्या जागेत तुम्हाला अरे तुमच्या जागेत लावा ना. घरात 1 रुपया राहिला नाही. काय कशामुळे झाली ही परिस्थिती यांची माहिती आहे. माणसाने नेहमी दुसऱ्याच्या सुखात समाधान शोधण्याची पद्धत अवलंबली पाहिजे. हे नेहमी कोणी मोठा झाला, अरे काय भडव्यानी गाडी घेतली, अरे गाडी त्याच्या मेहनतीने घेतली, तुम्ही कुठे घेऊन दिली. तुम्ही त्या मधु मांजरेची काय हालत केली बिचारा. दुखतात ते. तुम्हाला सांगतो, तुम्ही बोलत नाही, कोणी बोलायला शिकाबत झाला. आता आम्ही कसं बोलायला शिका, हिंमत आहे का आमच्या मागे लागायची. घरात बसून आता राजकारण, यांच्या बॅनरवर पण कोणी फोटो लावत नाही गावात. आता ही परिस्थिती आहे यांची गावात. काय परिस्थिती करून ठेवले स्वतःची. कशाला लोकांना न्याय शिकवायला जाता. आणि दुसरा होता आमच्या घराजवळचा शेमडा, तो काय सांगतो, मी 2 नंबर मधून उमेदवारी मागे घेतली. का मागे घेतली, तिथे सिद्धेश पाटीलची उमेदवारी नाही. अरे मी सांगतो, तो आमच्या मन्याकाचा विनोद आहे ना, त्याला पुढच्या 5 वर्षात उभा करतो. तुझ्या हिंमत आहे तर लढ त्याच्यासमोर. त्या मन्याकाच्या विनोदला लढवतो, तुझ्यात हिम्मत आहे तर ये 2 नंबर. तुझ्यात होत नाही तो तेरे बाप को बोल, बाप से नहीं होता है तो बाप के बेटे को बोल. अरे तुला हिम्मत येतो. हे आता बस झालं. यांचं ऐकायची पद्धत बंद करायची. तुम्हाला मी गाववाल्यांना माझी विनंती आहे, तुम्ही सगळ्या सक्षम आहात. आपण स्वतःचा विकास स्वतःच्या जीवावर करतो, दुसऱ्याच्या जीवावर. गावचा विकास पाहिजे. अरे गावात लोक TDC बँकेत कामाला आहे, कोणी वॉटर सप्लाय मध्ये कामाला आहे, कोणी स्वतःचा रोजगार करतो, कोणी ज्याच्या पद्धतीने स्वतःचा आत्मनिर्भर स्वतःच्या जीवावर झालेले आहेत. तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन करता. कुठे खासदारांनी गावाचा विकास केले. म्हणजे आता लोकांची जागा का आम्ही विकू. आम्ही विकणार तुमच्या जागा. तुम्हाला सवय येते, आम्हाला नाही. तुमच्या बाप दाद्यापासून हेच केले, आता ते सहन करायचं नाही. आता यांचा विषय संपलेला आहे. यांना ना आम्ही जिल्ह्यातून हद्दपार केला, तालुक्यातून हद्दपार केला, आता गावातून पण हद्दपार करायचा. गावात पण यांना ठेवायचं ना. यांचं हे शेवटचं आहे. तुम्हाला मी सांगतो. दुसरे इथे बँकचे कर्मचारी असतील कोणी, बँकवाल्यांना घाबरू नका. यांच्या हयातीत आता यांचा कोणी संचालक बनत नाही. मी तुम्हाला सांगतो, यांच्या हयातीत त्यांचा विषय संपलेला आहे. त्याच्यामुळे कोणी काही घाबरायची गरज नाही. आपण आपल्या प्रत्येक कुटुंबातून दिलेला उमेदवार आहे. आपली एकजूट सर्वांची अशीच ठेवायची. या एकजुटी समोर हे नमलेले आहेत, दुसऱ्या कशातच नमलेले नाहीत. आता 2 दिवस काय उलटा सुलटा प्रकार करतील. प्रत्येकाने सक्षम राहा. एक पाऊल पण मागे घ्यायचा नाही. मागे घ्यायचे विषय संपले आता. म्हणून माझी विनंती आहे, परवा 15 तारखेला प्रत्येकाने आपल्या गावचा आपला उमेदवार आहे समजून प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे. आपल्या घरचा उमेदवार आहे. आपल्या मधून आपण सगळ्यांना विनंती करून सिलेक्ट केलेले उमेदवार आहेत. म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना विनंती करतो, काही गावची निवडणूक जी झालेली आहे, ज्यांच्यामुळे झालेली आहे, त्यांना धडा शिकवायचा दिवस आलेला आहे आपल्यासमोर. म्हणून मनापासून एकदा विनंती करतो, आपल्या घरात जे असतील, आपल्या बहिणी असतील, आपले काका बाबा जे काही आपले असतील, आपल्यावर संस्कार झालेत. आपण काकाला काका बोलतो, बाबाला बाबा बोलतो, दादा बोलतो. हे हनु, हे कैलास, हे काय भाषा झाली पद्धती. गुरुनाथ मामा आपला गुरुनाथ दिनकर गावात किती वरिष्ठ माणूस. हे गुऱ्या मुशवाल्या, ही भाषा. कुठल्या संस्कारात राहता तुम्ही. तुम्हाला तुमच्या आई वडिलांनी संस्कार दिले नाही. लोकांना नाही शिकवता. चालतात असे जसे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे 4 वेळा पडलेले हे लोक आपल्याला अकला शिकवतील. एकदा पण निवडणूक लढून कुठे जिंकून नाही आले. एकदा येणार पण नाही. आता नाही येणार. आता विषय संपलेला. आता तुम्ही चिंता करू नका, आम्ही आहोत. आता येऊ देणार नाही. म्हणून मी आज गावाला विनंती करायला आलोय. साहेबांना आम्ही विनंती केलेली काही निवडणूक गावाला लढू द्या. तरी साहेबांनी सांगितलं एकदा मला गावाच्या समोर येऊ द्या, मलाही बघायचे तुम्ही 15-20 दिवसात काय केलेलं आहे. म्हात्रे साहेबांनी त्यांना विनंती केली, रवी पाटीलनी विनंती केली, पंडित काकांनी, पंढरी शेटनी, तर तुम्हीही गावासमोर या. म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे, आपण एकजुटीने एक दिलाने असेच राहू, पुढेही राहू. कालही होतो, आजही होतो. जे बोललो ते सत्तेत उतरायचा जो दिवस आहे त्या दिवशी आपण सर्वांनी बरोबर येऊन मतदान करा, हीच विनंती. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, मी नेहमी माझ्या भाषणात सांगत असतो, आज मला परत त्या गोष्टीची आठवण झाली की मला सगळ्या सहकार्याने सांगितलं की तुम्ही काय येऊ नका, आम्ही सक्षम आहोत यांना उत्तर द्यायला.
पण तरी मला असं वाटलं की एकदा तरी गावासमोर आलं पाहिजे. आणि मला माझ्या भाषणातल्या एका मुद्द्याची आठवण अशी झाली. मी नेहमी सांगतो की जेवढी मोठी जागा असते तेवढं मोठं घर नसते, जेवढं मोठं घर असते तेवढा मोठा दरवाजा नसतो, जेवढा मोठा दरवाजा असतो तेवढी मोठी चावी नसते. आणि एवढ्याशा चावीच्या भरोशावर आपण घर बिनधास्त सोडून कुठेही जातो. तसं माझ्या दृष्टिकोनातनं माझ्या गावातली जनता ही चावी आहे गावची. कोण तुमच्या भरोशावर, या गावच्या जनतेची जी चावी आहे ते तुमच्या भरोशावर गाव सोडून मी गावात येत नव्हतो. कारण मला विश्वास आहे कोणी किती मोठा टाळा लावला तरी गावातली ही जनता त्यांच्या हातात असलेली चावी ही सक्षम आहे. त्या चावीने ते टाळा उघडतील आणि 11च्या 11 लोकांना निवडून देतील हा मला विश्वास होता. म्हणून मला या निवडणुकीमध्ये भाग घ्यायचा नव्हता. आता बऱ्याच लोकांनी बरेच मुद्दे सांगितले आणि काल परवा मीही भाषणं बरीच ऐकली. तुम्हाला असं वाटतं का यांची लायकी आहे त्यांच्यावर मी बोलावं? नाही ना. मग काय तुम्ही उत्तर देणार की नाही? देणार ना. कधी देणार? 18ला देणार, 15ला. जेवढी जेवढी टीका केलेली आहे त्या टीकेला उत्तर 15 तारखेला मतदान करून तुम्हाला द्यायचं आहे. पण एक गोष्ट निश्चित सांगेन, एका नेत्याने भाषणात सांगितलं की पाटील कुटुंब एकत्र झाला आणि खासदारांनी असं भाषण केलं की पाटील कुटुंब एकत्र झाल्यावर आता काय उपटणार आहेत. ही भाषा मोरेश्वर आलोजी पाटील जे माझे वडील आहेत त्यांनी असे माझ्यावर संस्कार केले नाही की मी अशी भाषा वापरेन. अशी भाषा मी वापरू शकतो? पण त्यांनाच खात्री झाली की ते काय करू शकत नाही. त्याचं कारण काय तुम्हाला माहित आहे का? नाना आजूचा एकमेव वंशज आपल्या सोबत आहे, गोविंद काका. ही हुकमाचा एक्का आपल्या सोबत आहे, हुकमाचा एक्का आपल्या सोबत आहे. म्हणून त्यांना अशी खात्री झाली की आपण एकत्र आलो तरी काय होणार नाही. याचं एकमेव कारण काय असेल तर गोविंद काका. हे गोविंद काकाला आम्ही आमच्या कुटुंबातलं मानतो. आता तुम्ही मंदिरात आले आणि पाठीवर नाव बघितलं तुम्हाला आमच्या कुटुंबासोबत त्यांचं नाव दिसेल. आहे नाव बघितले? या गावाचं मंदिर जेव्हा बनवायचं झालं गोविंद काका एक दिवशी सकाळी 6:30 माझ्याकडे आले. हा मंदिर जर बनवलं नाही तर या पावसाळ्यात मंदिर पडेल. त्यांनी मला सांगितलं की अमक्याला मी सांगू का, ते काहीतरी मदत करतील. मी बोला एवढीशी मदत करतील आणि आयुष्यभर सांगतील की मंदिर आम्ही बनवलं. त्यामुळे देवाच्या कृपेने आम्ही एवढे सक्षम झालोय की कोणाचा 1 रुपया न घेता या गावचं मंदिर बनवू शकतो. म्हणून ते आमच्या कुटुंबाच्या सोबत त्या यादीवर त्यांचं नाव आहे आणि म्हणून त्यांना वाटलं की किती एकत्र आलो आपण तरी काय होणार नाही. आणि तुम्ही सरपंच एवढे हुशार लोक आहात. या निशाण्या कशा घेतल्या बघा. एक निशाणी काय, छत्री. मी छत्रीचं नेहमी उदाहरण देतो. आपल्या हातात छत्री असली म्हणजे पडत्या पावसामध्ये आपलं पूर्ण संरक्षण होते असं नाही, पण पडत्या पावसामध्ये त्या पाण्यापासून संरक्षण होण्याचा आत्मविश्वास त्या छत्रीच्यामुळे आपल्याला मिळते. दुसरी निशाणी काय, मशीन, शिलाई मशीन. ही कशासाठी तुम्ही घेतली माहिती आहे तुम्हाला? हा, छत्रीच्यामुळे तुम्हाला आत्मविश्वास आला आणि त्यांची तुमची सगळी ही संख्या बघून जी फाटलेली आहे ती शिवण्यासाठी तुम्ही मशीन आणलेली आहे आणि त्यांची जी फाटलेली आहे ती दाखवण्यासाठी हा वर्मा इकडे आले टीव्ही घेऊन. ही सगळी फाटलेली अख्ख्या सगळ्या भिवंडी तालुक्याला दाखवण्याचं काम हा वर्मा करेल. एवढे तुम्ही हुशार लोक आहात. काही विचार न करता निशाण्या पण तुम्ही अशा घेतल्या, विचार करून घेतल्या, विचार करून निशाणे यांनी घेतलेले. आणि म्हणून मला विश्वास आहे की या गावच्या निवडणुकीमध्ये कोणी किती बोंबा मारो काही होणार नाही. मी अतिशय जबाबदारीने सांगतो 11च्या 11 जागा ह्या आपल्या पॅनेलच्या 100% निवडून येतील. त्याचं कारण मी नाही, त्याचं कारण तुम्ही आहात. मी या भिवंडी लोकसभेमध्ये 26,500 कोटीची कामं मंजूर करून आणली. किती? 26,500 कोटी. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून एवढा विकास कोणी केला नाही.
आणि मी अतिशय नम्रपणाने लोकांना काय सांगत असतो माहिती आहे, हा विकास मी केला नाही, या विकासाला खऱ्या अर्थाने कोण जबाबदार असेल तर ज्या लोकांनी मला निवडून दिलं ती जनता आहे. मग या गावाचा विकास काय झाला असेल त्या विकासाचं सगळं श्रेय हे माझं नाही, हे तुमचं आहे. कारण तुम्ही मला सरपंच नसता केला तर मी तेव्हा विकास कुठून करू शकलो असतो? गावच्या लोकांनी सरपंच केला. तुम्हाला आठवतंय माझं पहिलं भाषण मोत्या गादेवा सदस्य होता. मी सांगितलं होतं 26 जानेवारीला की पुढच्या 15 ऑगस्टला तुमच्या पायाला चिखल लागणार नाही, जबाबदारी माझी. आणि मी करून दाखवलं, अख्ख्या गावचे रस्ते डांबरी करून दाखवले. तेव्हा गावाचं उत्पन्न काय होतं? 6,000 रुपये घरपट्टी होती. किती? 6,000 रुपये. आणि 1,12,000चा रस्ता गावचा केला होता. यात जन्म पण झाला नव्हता आता जे बोलतात त्यांचं. बरं, माझ्या आधी ह्या गावामध्ये नेते नव्हते का? होते ना. मी तर गावचा होतो, हे नेते तर सगळे जिल्ह्याचे होते, अख्ख्या जिल्ह्याचं राजकारण करत होते. काहीतरी केलंय का? चला तुम्ही जिथे नजर फिरवा, अख्ख्या गावात नजर फिरवा, बोट फिरवा, जिथे तुमची नजर जाईल, जिथे तुमचं बोट जाईल तिथं विकास कोणी केला असेल तर तो फक्त आणि फक्त आपण लोकांनीच केलेलं आहे. यांनी केलेलं एकही दाखवायला नाही. बबलूनी भाषण करताना आता सांगायला विसरला, मागे एकदा 15 ऑगस्टला काय 26 जानेवारीला मला आठवत नाही, माणिक मगन म्हात्रे यांनी भाषण केलं होतं 26 जानेवारीला का 15 ऑगस्टला. कोणाच्या उपस्थित केला होता? या सगळ्या नेत्यांच्या उपस्थित केला होता जे आपल्यावर टीका करतात. त्यांनी काय सांगितलं, या गावाचा विकास कोणी केला असेल तो खासदार साहेबांनी केलाय आणि त्याच्यानंतर कोणी केला असेल तो मी केलाय. नाही कोणी? माणिकनी. त्यांनी काय केलं होतं, एक स्मशानभूमी आणली होती, एक शौचालय आणलं होतं. मग शेवटचं भाषण कोणाचं होतं? शेवटचं भाषण कोणाचं असते गावात? त्यांचं होतं ना. मग जर यांनी विकास केला होता तर बोलले का नाही की माणक्या तू खोटं बोलतो? बोलले का? याचा अर्थ त्यांनी भाषण केलं ते खरं होतं. या गावामध्ये जो विकास केलाय तो फक्त आणि फक्त कपिल पाटलांनी केलाय. कारण मानकुलीला जेव्हा सभा झाली होती, पिचड साहेब मंत्री होते, ते आले होते, तेव्हा ह्यानीच भाषण केलं होतं, गावात 9च्या 9 जागा मी जिंकल्या. पण गावामध्ये एक घमेला मातीचा सुद्धा मला टाकता आला नाही. का टाकता आला नाही? कारण मी कपिल पाटलांच्या विरोधात होतो म्हणून टाकता नाही आला. मी कपिल पाटलांच्या सोबत असतो ते विकास होतो हे त्यांनीच मान्य केलेलं आहे. मी ही आठवण का देतो तुम्हाला? इथे उपस्थित असलेल्या सगळ्या लोकांना माझं आव्हान आहे, 2005चं उठतं बाकी आहे. 2005ला आपण 9च्या 9 जागा हरलो होतो. आता व्याजासकट 11 जागा जिंकायच्या आणि उठतं काढून त्यांना परत द्यायचं. मला विश्वास आहे गावच्या लोकांवर, 100% खात्री आहे गावच्या लोकांवर. 100% तुम्ही विकासाच्या बाजूने मतदान देणार. मी काय यांच्या विरोधात कोणाच्या मला बोलायचं नाही, यांची पात्रता नाही, लायकी नाही. कारण मी काय करतो आणि मला तुम्ही कुठे नेऊन बसवले मला माहित आहे. मी काय माझ्या ताकदीवर गेलो नाही. माझ्या वाडवडिलांची पुण्याई, गावाच्या लोकांचं सहकार्य, या मतदारसंघाच्या लोकांचं सहकार्य, म्हणून मी तिथपर्यंत पोहोचलोय. कारण ह्यांच्या भरोशावर मी असतो तर 546 मतं माझ्या वेळेला पण गेली नसती, 546 मतं देवेच्या वेळेला पण गेली नसती. यानं किती तुम्ही मोठं करा, यांची शेपटी कुत्र्यासारखी वाकडी ती वाकडीच राहणार. म्हणून यांनी सांगितलं की आता माफी नाही. मला पण दररोज ते सांगतो की आता दया माया नाही. आता जे काय आहे ते गाव सांगेल ते. गावाने सांगितलं माफ तर माफ, गावाने सांगितलं नाही तर नाही. तुम्हाला कोणाच्या बापाला घाबरायची गरज नाही. मी खासदार म्हणून तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभा आहे. या गावात नाही, या गावात नाही तर या भिवंडी तालुक्यात आपली एवढी ताकद असलेला माणूस कोणी नाही. मी माझी स्वतःची स्तुती करत नाही. तुम्ही पेपर उघडून बघा, YouTube बघा, WhatsApp बघा, जे बघायचं ते बघा. तुम्हाला सगळी लोक अशीच बोलताना दिसतील, कार्यसम्राट खासदार असंच बोलताना. ह्यानं हे सुद्धा बोललेत. आता त्यांना विसर पडलाय, त्याला आपण करणार काय? आपला न्यायालय या गोष्टीचा. म्हणून येणाऱ्या ह्या 15 तारखेला आपण सगळ्यांनी 11च्या 11 उमेदवार निवडून आणून
यांचा 100% आपल्याला बकरा करायचा, ही गोष्ट लक्षात ठेवा. उमेदवार आपले कोण आहेत याचा विचारच करायची गरज नाही आपल्याला. आपल्या निशाण्या बघा आणि उमेदवार आपला तुम्ही स्वतः आहात असं समजा. आपण प्रत्येक माणूस या गावची निवडणूक लढतो असं समजा. आणि 15 तारखेला जी जबाबदारी तुम्हाला गावच्या आपल्या सगळ्या सहकार्याने दिलेली आहे ती पार पाडा. आपले सहकारी कोण आहेत? यांना जिल्ह्यातून पार केला, तालुक्यातून पार केला, आता गावातून पार काढायचा. तर मला तर आता असं वाटतंय कदाचित हे खरं असेल की जसं म्हणतात याच्यासाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. कदाचित हा शेवटचा दिवस गोड होणार आहे ना, गावातून हद्दपार होणार हे जवळजवळ निश्चित झालेले. आपली जी संघटना बघितली, आपले उमेदवार बघितले आणि जो प्रचार बघितला, याच्यावरून आता सगळ्यांचा जो उत्साह बघितला तर निश्चितपणे आपला विजय हा निश्चित ठरलेला आहे. पण आपण अजून 2 दिवस भारावून न जाता 2 दिवस जागृतपणे राहून आपल्या उमेदवारांना विजय करून अजून पुढची वाटचाल मोठी करायची आपल्याला. तेव्हा आपल्याला काही अजून काही समोरच्यांना काय धडा शिकवायचा, काय उत्तरं द्यायची हे अजून पुढे वेळ आहे आपल्याला. पण या ठिकाणी एवढं सांगावं असं वाटतं की नेहमी हे सगळं आता हे करत असताना संघटनेच्या माध्यमातून लढतो, संघटने हे करतो ते करतो. मला वाटतं मी काल पॅम्पलेट बघितला त्यांचं, त्याच्यावर काहीतरी जे काही त्यांचे हे दिले, काय दिलं आपले विकासाचे मुद्दे दिल्यात, विकासाचे मुद्दे दिल्यात वचननामा. मित्रांनो, पहिली गोष्ट अशी की संघटना ही विकासासाठीच असते. संघटना ही विकासासाठी असते नाही, संघटना निर्माण करताना ही सार्वजनिक संघटना असते. ही काही कोणाच्या पक्षाची नसते, कोणाची वैयक्तिक नसते. मग या संघटनेचे पण काही नियमावली आहेत, ध्येय असतो, उद्देश असतो. संघटना काढण्याचा उद्देश काय आहे, संघटनेचे ध्येय काय आहेत. हर हर ग्रामविकास एकता पॅनलचा, खासदार साहेबांचा नमस्कार मंडळी. पहिला तर मी आपल्याला ज्या आम्ही निशाणा निवडल्या त्यांची माहिती देतो. प्रथम आपली निशाणी टीव्ही, टेलिव्हिजन, दूरदर्शन संच, प्रत्येकाच्या घराघरात सकाळपासून तर रात्रीपर्यंत प्रत्येक गोष्टीची माहिती देणारा आपला टीव्ही सगळ्यांना जनजीवनाची एक महत्वाची गोष्ट झालेली आहे. दुसरी निशाणी आहे आपली छत्री, उन्हा पावसापासून सर्वांचे रक्षण करणारी ही छत्री. ज्या उमेदवाराला निवडून द्या तो उमेदवार आपल्या अडीअडचणीचे रक्षण करणार आहे. तिसरी निशाणी आपली शिलाई मशीन. शिलाई मशीन म्हणजे 2 कपडे शिवणारी. इथे आपले उमेदवार आपल्या सगळ्यांचे जे तुटलेले संबंध असतील ते एकत्रित आणण्याचं काम हे आपले उमेदवार करणार आहेत. मंडळी, आपण बघता की आपल्या गावात दूषित वातावरण केलं जाते. काहीतरी अफवा अडीअडचणी उभ्या करून आपल्या लोकांना गाफील करत आहेत. बघता का की जागेचे विषय, असे खोटे विषय आपल्याला सांगतात की काय जागेचे वारही, जागेचे गोडाऊनचे विषय. जास्तीत जास्त शेतकरी आपल्या सोबत आहेत. ज्यांना जास्त वारे येते ते शेतकरी आपल्या इथे हजर आहेत. तुम्ही प्रत्यक्षात त्या शेतकऱ्यांना विचारू शकता की तुमच्या काही अडीअडचणी आहेत का? काहीच नाही. या गोष्टीमागे आपले ग्रामस्थ तर आहेत, पण त्यांना नाचवणार हे बाहेरचे आहेत. त्यांना नाचवतात कोण? दादा मामाची टीम. ते काय करतात, त्यांची 2-2, 4-4 मंडळी आपल्या गावात नेमून दिलेली आहे आणि त्यांना आपल्या खासदार साहेबांनी धूळ चाटलेली आहे आणि त्याचा वचपा त्यांच्या गावात निघत नाही, म्हणून आपल्या गावात भांडणं करत आहेत. पण जनता सूद नाही. आपल्या साहेबांनी, तुम्हाला माहिती आहे, गावात तुम्ही कुठेही नजर मारा, गावाच्या बाहेर नजर मारा, एवढे मोठे हायमास, खाली बघा तर प्लेअर बॉक्स, पेवर ब्लॉक आणि सिमेंटचे कॉन्क्रीटचे रस्ते. कुठेही अशा छोट्या छोट्या गोष्टींवर खासदार साहेबांचं आणि आमच्या बबलू शेठचं लक्ष आहे. कोणी अडीअडचण घेऊन आला तर त्याला कधी परत पाठवत नाही. अडचण असेल तो थोड्या दिवसांनी होते, पण नक्की होते. कुठल्याही गोष्टीला असं कोणी देव माणूस नाही की लगेचच्या लगेच गोष्ट पूर्ण करतो. दुसरी गोष्ट की आपल्या गावात असं सांगतात की आपण जोर जबरदस्ती करतो, भांडणं लावतो. आज आपण त्यांची भाषणं ऐकाल तर गोळीबाराची भाषा, गोळ्या मारायची भाषा. अहो, तुम्ही ज्यांचं ऐकून येतं ना त्यांच्या गावात गोळीबार होतात, ते वातावरण तुम्हाला का गावात आणायचं आहे का? आज आपल्या गावातील नवतरुण सुशिक्षित आहे, कामदार, रोजगार आणि धंद्याला लागलेला आहे. त्यांना चुकीच्या मार्गाला लावू नका आणि त्यांचं भविष्य खराब करू नका. आमच्या सोबत आमचे खासदार साहेब आहेत. तुम्ही या भिवंडी तालुक्यात नाही तर ठाणे जिल्ह्यात ते 6च्या 7 तालुक्यामध्ये जाऊन विचारा की ज्या साहेबांचं नावाच्या पुढेच कार्यसम्राट नाव लागतंय त्यांना तुम्ही काय कामाची जाण करून देता. अख्ख्या पूर्ण या ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांना कार्यसम्राट म्हणून ओळखतात आणि तुम्ही सांगता की गावात काय केलं. मी माझ्या बाहेरच्याही मित्रांना सांगतो की तुम्ही स्वतः या, मी दाखवतो तुम्हाला साहेबांनी गावात काय काम केलंय. काहीतरी करतात काय, फेसबुक आणि व्हॉट्सअपवर खोटे मेसेज पाठवतात.
माझी आता या इथे असलेल्या सगळ्या तरुण मित्रांना विनंती आहे की कोणी खोटे मेसेज दिले ना त्यांना तिथल्या तिथेच आपल्या कामांचे फोटो टाका आणि उत्तर द्या. उत्तर दिल्याशिवाय ते गप्प बसणार नाही. नमस्कार. मतदान करू नका, नाहीतर हे तुमचे जागा खातील. अहो जागा म्हणजे का घराबाहेर पडलेला विटेचा तुकडा आहे का तो कोणी खाईल? वाटेत ते आरोप या ठिकाणी करतात. मी सरपंच असताना माजी सरपंच संदीप पाटील या ठिकाणी सरपंच होते. माझा कार्यकाल 7 महिन्याचा होता. ठरल्याप्रमाणे मी त्या ठिकाणी राजीनामा दिला. मी राजीनामा दिल्यानंतर ते त्या ठिकाणी सरपंच झाली. सांगतो यासाठी त्या गावातील वरिष्ठ 2-3 लोक होती, त्यांच्याजवळ जाऊन मी बसलो का दादा बाबा ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. तेव्हा त्यांचं तिकडनं उत्तर असं आलं तर ते सांगतात तर तुम्ही आमच्या मुलाला पुतण्याला आरशी पाटील साहेबांच्या अविश्वास ठराव हे करून गावात बदनामी केली, त्याच्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार नाही. आता गावातील सर्व ग्रामस्थ आहेत या ठिकाणी त्यांना मी सूचित करतो, जेव्हा आम्ही अरुण शेठ आणि खासदार साहेबांची चर्चा केल्यानंतर ज्या चर्चेला बसलो तेव्हा त्यांना 7 महिन्याचा कार्यकाल सरपंचाचं ठरलं होतं, परंतु 8 महिने झाले तरी सरपंच पदाचा राजीनामा देण्याची मानसिकता त्यांची नव्हती. त्यावेळी आम्ही पुन्हा अरुण शेठकडे गेलो. आमची पूर्ण ग्रामपंचायत कमिटी जाऊन त्या ठिकाणी सांगितलं असं असं आहे साहेब, राजीनामा देत नाही. ते बोलले मी त्यांना बोलून घेतो, 2 दिवसात तुम्ही या. 2 दिवसात परत तिथे गेलो, पुन्हा तेच बोलले तर तो काय माझं ऐकत नाही, राजीनामा देत नाही. आता स्वतःची लोक स्वतःचं ऐकत नाही, मग त्यांच्यावर अविश्वास ठराव आणू नये तर काय करायला पाहिजे होता तुम्हीच सांगा. अशा पद्धतीने आता सध्या खोट्या गोष्टी सांगून फिरतात. कालपासून अरविंद म्हात्रे प्रचारात बोलतात कोणी मोहाला बली पडू नका, कोणी पैशाला बली पडू नका. कालपासून स्वतः पैसे वाटप करतात. लोकांच्या घरी मच्छी मटण वाटप सकाळपासून चालू आहे. सुरुवात कोण करतो? आमच्या अगोदर सुरुवात तुम्ही करता आणि लोकांना शिकवता. मी या निमित्ताने पुन्हा एकदा सर्वांना सांगू इच्छितो, सर्व मतदार या ठिकाणी सुज्ञ आहेत. आपण विचार करून मतदान करा. विकासाला मत द्या, कपिल पाटील साहेबांच्या उमेदवारांना मत द्या. धन्यवाद. निवडणुकीच्या प्रचारासाठी उपस्थित भिवंडी लोकसभेचे सन्मान्य खासदार आणि आमचे प्रेरणास्थान आदरणीय कपिल पाटील साहेब, ठाणे जिल्हा मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष आदरणीय सुधाकर काका, ठाणे जिल्हा बँकेचे संचालक आदरणीय प्रशांत पाटील साहेब, जिल्हा परिषदचे सन्मान्य सदस्य आदरणीय देवेशजी पाटील, भिवंडी महापालिकेचे नगरसेवक सुमित पाटील साहेब, माजी सरपंच सिद्धेश पाटील साहेब, तसेच सन्मान्य व्यासपीठ आणि इथे जमलेले ग्रामस्थ मंडळ आणि माझ्या बंधू भगिनींनो, सर्वप्रथम मी वार्ड क्रमांक 2B या ठिकाणून निवडणूक लढवित आहे. माझी निशाणी टीव्ही, माझ्यासोबत रेश्मा सदानंद पाटील यांची निशाणी शिलाई मशीन आणि वैजयंती नामदेव पाटील यांची निशाणी छत्री. सर्व 2 नंबर वार्डातील माता भगिनींना मी विनंती करतो, आपल्याला पॅनल टू पॅनल मतदान करून सर्वांना निवडून द्यायचं आहे. आपण या ठिकाणी विशेष लक्ष द्या. आज ग्रामपंचायत दिव्यांजूर या ठिकाणी मी 6 महिने सरपंच होतो. आम्ही कोणावरही जास्त आरोप न करता विकास कामं घेऊन लोकांसमोर जात आहोत आणि विकास कामं करूनच या ठिकाणी निवडणूक जिंकू. प्रचार सभेच्या उद्घाटनावेळी खासदार साहेब या ठिकाणी उपस्थित नव्हते. त्यावेळी जी लोक जमलेली ती लोकांची गर्दी बघूनच आमचा विजय या ठिकाणी निश्चित झालेला आहे. त्या विजयाला घाबरूनच विरोधक बेछूट आरोप करत आहेत. कुठलाही पुरावा नसताना वाटेल ते स्वतःची पात्रता सांभाळून या ठिकाणी आरोप करायला पाहिजे, परंतु ते त्यांना या ठिकाणी विसर पडले. आजची ही या ठिकाणी गर्दी ही उद्याचा विजय असेल, आणि आजची गर्दी
हा उद्याचा विजय असेल यात कोणाच्या मनात शंका नाही। आणि 18 तारखेला या विजयाचे आपण शिल्पकार व्हा अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी आव्हान करतो। वार्ड नंबर 2 मध्ये काही लोक प्रचार करताना आमच्या टीम आहे, यांच्यापासून सावध राहायचं सर्वांनी। कोण काय करतो आणि कोण काय करत नाही हे सर्व देशाला माहिती आहे, सर्व तालुक्याला माहिती आहे आणि सर्व कुटुंबाला माहिती आहे। विनाकारण गावामध्ये घरामध्ये वातावरण बिघडण्याची कामं करत असतात, यांच्या मागे कोणी लागू नये। आणि ज्याची प्रगती होत नसेल अशी लोक त्यांच्या मागे लागतात। आपल्याला प्रगती करायची आहे, आपल्याला विकास करायचा आहे। अशा प्रकारे आपण सर्वजण उपस्थित राहिलेले आहेत, सर्वांनी आशीर्वाद द्यायचा। 11च्या 11 जणांना भरघोस मताने विजय करायचे। एवढे बोलून मी 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अगोदर आलेल्या सर्व माता भगिनींचे, लहान थोरांचे, ज्येष्ठांचे, गुरुवारी गोविंद बाबा, दामू काका, बबलू शेठ, जबरदस्त अशी लढत आहे आपली। खासदार साहेब कपिल पाटील साहेब, कार्यसम्राट, भिवंडी लोकसभेचे खासदार, जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आणि दिल्लीमध्ये ज्यांचा प्रखर नेतृत्व आहे, प्रखर दातृत्व आहे आणि प्रखर कर्तृत्व आहे, अशा या साहेबांच्या पाठीला पाठ लावून बबलू शेठ, सुमित शेठ आणि प्रशांत दादा आणि सिद्धेश पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत दिवाणजूरचे यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा पार पाडत आहे। खरोखर सांगायचं खूप आहे, पण आपल्याला थोडा वेळ होता, त्या हिशोबात आपण शॉर्टकट बोलतो। तसेच भिवंडी लोकसभेचे कार्यसम्राट खासदार कपिलदादा पाटील साहेब आलेले आहेत।